नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं सर्वांचं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण नवते प्रवेश परीक्षा स्वाध्याय क्रमांक 1.3 पाहणार आहोत. पान नंबर आहे 149. याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आपल्याला काय सांगितलं, शतकस्थानी 7 पाहिजे आणि वेगवेगळ्या अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला याच्यापैकी सांगायची आहे. तर पहिले पाहायचं, शतकस्थानी 7 आहे का? हा एकक स्थानचा अंक असतो, हा दशक आणि हा शतक, म्हणजे तिसरा अंक शतक स्थानचा असतो. इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे. ठीक आहे, भिन्न भिन्न अंकापासून बनलेल्या संख्या आहेत आणि शतकस्थानी 7 आहे. एक कंडिशन आपली पूर्ण झाली. आता त्यांनी सांगितलं की सर्वात मोठी 5 अंकी संख्या याच्यापैकी आपल्याला सांगायची. तर त्या दिलेल्या पर्यायापैकीच आपल्याला सांगायची. तर इथे जर पाहिलं आपण, हे 12,000 पासून सुरू होतात आणि हे 19,000, 18,000 आणि 19,000. 12,000 आणि 18,000 लहान आहे की नाही सुरुवातीचे जर पाहिले. ठीक आहे, तर हे 18,000 हे 19,000 मोठे होतात. आता नंतर शेवटी पाहायचं, पहा हे दोन पर्याय तर आपले गेले आहे की नाही, हे दोन उत्तर नसणार आहेत. मग उत्तर असणार ह्या दोन पैकीच असणार आहे आपले. आता इथं पाहिलं 19,700, इथं पण 19,700, परंतु इथं 82 आहेत आणि इथं 28 आहेत. मग 28 मोठे का 82 मोठे असा आपल्याला विचार करायचा आहे. तर 28 मोठे आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपला पुढचा दुसरा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या म्हणजे कमाल संख्या आहे ना, सर्वात मोठी संख्या संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे. ठीक आहे, म्हणजे लहानात लहान संख्या बनवायची आणि त्या दोघांची अंतर म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची. अंतरचा अर्थ काय होतं, अंतर फरक म्हणजे वजा करायची, वजाबाकी. आता आपण काय करू, या अंकांपासून आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करू, नंतर लहानात लहान करू म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान करू आणि दोघांची वजाबाकी करू. सर्वात मोठी संख्या तयार करू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व लिहून घेत जा आपल्या वहीमध्ये आणि त्याला 2-3 वेळेस सॉल्व्ह करा. जर तुम्ही जेवढा प्रॅक्टिस सराव करसाल तेवढं तुमचं गणित व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. आता इथं सर्वात मोठी संख्या काय आहे, तर आपल्याला सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतील मोठा अंक. ठीक आहे, आता हे 2 अंक गेल्याच्या नंतर अजून उरलेल्या पैकी मोठा अंक 6 आहे, तो घ्यावा लागेल. नंतर 3 आणि नंतर शेवटी 0. 3 आणि 0 हे सर्वात लहान 5 अंकी, सर्वात लहान. याच अंकाचा वापर करून सर्वात लहान संख्या आपली होईल. 5 अंकी तयार करायची आपल्याला. तर पहिले 0 घ्यायचा नाही, पहिले 0 घेतलं तर 5 अंकी तयार होत नाही. ठीक आहे, तुम्ही घेऊन पहा, उलट लिहा. याचं वाचन केलं तर ह्या 0ला काही अर्थ नसते आधी लिहिलं. ठीक आहे, तर याचं वाचन होते 3,679. त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला 0 घ्यायचा नाही. मग काय करायचं, हा 3 इकडे घेऊ आणि हा 0 इकडे घेऊ. ठीक आहे, ह्या दोघांची अदला बदल केली. आता ही झाली सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता यांची वजाबाकी करायची आपल्याला. 0 मधून 9 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथं घेतला, झाली. 10 मधून 9 गेले, 1 आला. 2 मधून 7 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथं घेतला. 12 मधून 7 गेले, 5 राहिले. 5 मधून 6 जात नाही, इथलचा 1 कमी केला, इथं घेतला. 15 मधून 6 गेले, 9 आले. 6 ला 6 आणि 9 मधून 3 गेले, 6. आपलं उत्तर येईल 66,951.
66,951 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल. आपला तिसरा प्रश्न आहे, 135 आणि 153 या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. 135 मध्ये आणि 153 मध्ये. ठीक आहे, इथं 3 ची स्थानिक किंमत किती आहे? हे 3 पहा, एकक दशक स्थानी आहे की नाही? एकक दशक म्हणजे 3च्या समोर किती अंक आहे? 3च्या समोर एकच अंक आहे, आणि ह्या 3 ची किंमत आहे 30. इथं 3 हा एकक स्थानीच आहे, म्हणून इथं 3 ची किंमत किती आहे आपली? 3. मग आता वजाबाकी करायची आपल्याला, याच्यातला फरक काढायचा आहे. ते जात नाही, त्याच्यातला एक कमी केला, इथे घेतला, 7 आले आणि हे 2. मग ह्या दोन संख्येमध्ये 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक जो आहे 27 आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चौथा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 7 आपल्याला इथे दिसतो आणि 7 इथे दिसतो. या दोन्ही संख्येची स्थानिक किंमत काढायची आणि त्याचं काय करायचं आपल्याला? त्याच्यातला अंतर म्हणजेच फरक काढायचा. फरक म्हणजेच वजा बाकी करायचे. आता इथे 7ची किंमत किती आहे? 7 हा एकक दशक शतक हजार स्थानी आहे, किंवा 7च्या समोर किती अंक आहे? 1 2 3 अंक आहेत. 1 2 3 आणि इथे 7 हा एकक स्थानीच आहे, त्याच्यामुळं त्याच्यासमोर कोणताही अंक नाही, त्याच्यामुळे त्याची किंमत 7 आहे. या दोघांची वजाबाकी करायची. आता 0 मधून 7 जात नाही. ठीक आहे, ह्या 700 मधून 1 गेला, 699 आले. इथे 1 घेतला, 10 मधून 7 गेले, 3 आले. बाकीचं आपण वजाबाकी केली, 6,999 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न आहे, 9 7 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत काढायचा. पुन्हा तफावत म्हणजे काय असतं? तफावत म्हणजे वजाबाकी असते, हे लक्षात ठेवायचं. वजाबाकी आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करून त्याच्यात बेरीज किंवा वजाबाकी किंवा फक्त संख्या तयार करा. याच्यावर आधारित एखादा तरी प्रश्न नक्कीच असतो. 1 किंवा 2 प्रश्न असतात, त्याच्यामुळे याच्यावर आधारित प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला दिसतील. जास्तीत जास्त याच्यावर आधारित प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. चला, आता इथे जर पाहिलं तर मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची असेल, ठीक आहे, तर याच्यातला मोठा अंक सर्वात घ्यायचा. मोठ्यात मोठी संख्या, मोठी संख्या सर्वात मोठा अंक राहणारे 9, त्याच्यानंतर राहणारे 7, त्याच्यानंतर मोठा अंक आहे 4 आणि आपल्याला शेवटी 0 घ्यावं लागणार. लहानात लहान 4 अंकी संख्या करायची. लहानात लहान संख्या या अंकाचा वापर करूनच बनवायची आहे. ठीक आहे, सुरुवातीला 0 घ्यायचा नाही. सुरुवातीला 0 घेतला तर आपली 4 अंकी संख्या तयार होणार नाही, ती 3च अंकी होईल. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला घ्यावं लागेल 4 घ्यावं लागतील, नंतर 0 घ्या. ठीक आहे, पहिले सर्वात लहान संख्या घेतल्याच्या नंतर 0 घ्या. ठीक आहे, नंतर 7, नंतर 9. आता ह्या दोन्ही संख्येच्यात आपल्याला वजाबाकी करायची. ठीक आहे, तफावत म्हणजे वजाबाकी. आता हे काळजीपूर्वक वाचा. तफावत म्हणजे वजाबाकी, बेरीज म्हणतात, फरक म्हणतात, अंतर म्हणतात. फरक, तफावत, वजाबाकी. फरक, तफावत, अंतर म्हणलं तर वजाबाकी करायची. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 0 मधून 9 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथे घेतला, 4 मधून 1 गेला, 3 राहिले, 10 इथे ही झाली 10. 10 मधून 9 गेला, 1 राहिला, जात नाही, त्याच्यातला कमी केला, इथे घेतला. 13 मधून 7 गेले, 6 राहिले, हे 6 आणि हे 5. आपलं उत्तर आलं 5,661. 5,661 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये येईल. 5,661.
आपला 6वा प्रश्न आहे, जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल, ए ही बी च्या आधीची संख्या असेल, तर बी वजा ए आणि ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. हा बऱ्याचशा वेळेस असा प्रश्न आला की थोडा कन्फ्युजन होतं आहे की नाही, काहीतरी आपण असे जास्त प्रश्न केलेले नसतात, परंतु व्यवस्थित प्रश्न वाचला की उत्तर सहज येतात. ठीक आहे. इथे काय सांगितलं, ए ही बी च्या आधीची संख्या आहे. म्हणजे जर आपण बी घेतलं, समजा आपण 4 घेतलं, तर ए काय असणार, त्याच्या आधीची संख्या असणार, म्हणजे 4च्या आधीची संख्या असणार. ठीक आहे. बी 4 असेल तर ए किती असणार आहे, ए असणार आहे 3. तुम्ही दुसरं घेतलं, समजा बी 7 घेतलं, तर ए काय असणार आहे 6. बी 9 घेतलं तर ए किती असणार आहे, त्याच्या आधीची 9च्या आधीची किती असणार आहे, 8 असणार आहे. तुम्ही कोणताही अंक घ्या, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. आता चला इथे जर आपण पाहिलं, आपल्या दोन विचारले त्यांनी, ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती काढायच्या. आता एच्या जागी ए ची किंमत ठेवू, वजाबाकीला वजाबाकी, बीच्या जागी बी ची किंमत ठेवू, इथं पण बीच्या जागी बी ठेवू, वजाबाकी एच्या जागी 3. ठीक आहे. याचं उत्तर काढू. 4 मधून 3 गेले 1 आलं, याचा तर सहज झालं आपल्याला. हा इथं 3 मधून 4 जात नाही, 3 मधून 4 जात नाही, मग काय करायचं अशा वेळेस, 4 मधून 3 वजा करायचे, ते उत्तर 1. परंतु इथं वजाबाकीची संख्या जास्त आहे की नाही, वजाबाकीची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे उत्तर येणार वजा 1. मग पहिल्याचं आलं वजा 1, दुसऱ्याचं आलं 1. ठीक आहे. आपल्याला क्रम बदलायचा नाही. पहिले आपल्याला ए वजा बी, नाहीतर जर तुम्ही पहिले हे घेतलं तर उत्तर आपलं चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित कंस घ्यायचा. हा पहिला कंस होता, हा दुसरा कंस घ्यायचा. ठीक आहे. काळजीपूर्वक घेतलं तर आपलं उत्तर सहज येऊन जाईल. वजा 1 व आणि 1 याचं उत्तर आहे. वजा 1 आणि 1 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. आपला शेवटचा प्रश्न आहे, 70, 80 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्येची बेरीज आपल्याला काय ते सांगायचं. ठीक आहे. तर आपण काढू 70 आणि 80 मधल्या सर्व मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत. 70 आणि 80 मधील मूळ संख्या जर आपण पाहिल्या तर त्या 71, 73 आणि 79 या 3 संख्या आपल्याला भेटून जातात. ठीक आहे. आता या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. ठीक आहे. बेरीज करू आपण. 71, 73, 79 थोडं सुटसुटीत लिहा, म्हणजे उत्तर चुकण्याची शक्यता नसते. 9 1 10 आणि 3 13, 7 1 7 2 14, 7 21 आणि 1 22. उत्तर येते 223. 223 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, स्वाध्याय क्रमांक 1.3 केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ असेच पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.